शांत बसले तर तिकडे आवाज येतो. मी एक बोलतो आवाज एवढे शांत बसा. उभी बाहेर अगदी 2-4 मिनिटांमध्येच मी माझं भाषण आटोपतो. भाऊसाहेबांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. सीतेचं आराध्य दैवत सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक मडावी सर, इंगोले सर, फुले सर, मदन भाऊ चव्हाण, सदाफळे मॅडम, नामदार मॅडम, नंदन समजून घ्या. तुम्ही जाणार, आम्ही सुद्धा भावनिक होतो. आमची विद्यार्थी आता जाणार, आम्हाला ती तुमची आता इथे पोकळी निर्माण होते तेवढे म्हणजे 4 वर्ग जाणार जवळजवळ. आता ते तुम्ही दिसणार नाही. म्हणजे पक्षी जसा पिंजऱ्यात उडून जातो अशा आता तुमच्या वेगवेगळ्या वाटा सतत तुम्ही आठवा. तुम्ही केलेले कामं आठवा, तुम्ही केलेल्या ॲक्टिव्हिटी आम्हाला आठवा. तुमची चेहरे आठवतील. कधी कधी पाहावं लागेल अरे कोणता मुलगा आहे मग फोटो बघा, कोणती मुलगी आहे मिनिट आली फोटो आम्हाला चेहरे आठवत नाही. त्या गोष्टीवरून 1-2 महिने कदाचित गेलेले असतील. पहिला जो प्रश्न आहे त्याविषयी आपण थोडक्यात बोलूया. 2-4 मिनिटात तुम्हाला समजावूया की पहिला प्रश्न किती महत्त्वाचा आहे. म्हणजे असं समजा की पहिल्या प्रश्नातला जो पहिला आहे सब क्वेश्चन हा 5व्या वर्गातला. कोणीच म्हणू शकणार नाही की तो 10व्या वर्गातला आहे. बरोबर आहे. तुम्हाला फक्त एक लेटर लिहावं लागतं. 4 शब्द असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक लेटर लिहावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला सिक्वेन्स लावण्यासाठी शब्द येतात ABCD असे, तर तुम्हाला ते सिक्वेन्स लावावे लागतात. बरोबर आहे. त्यातला पहिला जो पार्ट आहे तो अगदी सोपा असतो. सेकंड पार्ट आहे तो थोडासा डोक्याला तापतो. त्याच्यामुळे हे समजून घ्या तुम्हाला 1-1, 2-2 मार्क्स किती महत्व आहे. त्याच्यानंतर पंक्च्युएट येते. आता पंक्च्युएट म्हणजे 99% असं समजून जायचं की हा डायरेक्ट इनडायरेक्ट किंवा एखादा डायरेक्ट. त्यातलं पहिलं लेटर आपण आता तुम्ही 3 प्रश्नपत्रिका सोडवल्या 9व्या वर्गात काही म्हणजे प्रश्नपत्रिका 9-10 वर्गात सेम आहे. पहिलंच लेटर तिथे कोणाचं लक्ष जात नाही. ते नेहमी स्मॉल असतं किंवा कॉमा इन्व्हर्टेड कॉमा नंतर डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे आवाज तसाच पोहोचतो. पंक्च्युएट मध्ये नेहमी लक्ष द्या. 60-70 विद्यार्थी पंक्च्युएट सोडवतात. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिफिक्स अँड सफिक्स हा क्वेश्चन येतो. प्रिफिक्स आणि सफिक्स हा क्वेश्चन आल्यानंतर तो सोडवल्यानंतर ते शब्द पुन्हा खाली रिपीट केलेले असतात. आता त्याच्यावरती तुम्हाला फ्रेज तयार करावी लागते. बरोबर. आणि फ्रेज तयार करणे पुन्हा तो शब्द सेंटेन्स मध्ये वापरणे म्हणजे वाक्यात हे तुम्हाला करावं लागतं. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला 8 ते 10 मार्क सहज मिळू शकतात. म्हणजे बघा तुम्ही किती मार्क्स कव्हर करता पहिल्या याच्यामध्ये. मग बाकीचे जे क्वेश्चन आहे पोएम आहे नॉन टेक्स्च्युअल पेशेज आहे. आता नॉन टेक्स्च्युअल पेशेज हा जो येतो हा तुम्ही कधी कधी काय करता तुम्ही स्टोरी वाचली असेल फेसबुकवर तुम्ही व्हॉट्सअपवर ज्या काही स्टोरीज वाचता न्यूजपेपरमध्ये स्टोरीज वाचता. मी बऱ्याच त्या स्टोरीज तुम्हाला सांगितलेल्या असते. ते लॉयन आणि रॅटची ती एक स्टोरी आहे. तो लॉयन पकडला जातो आणि मग तो उंदीर येतो ती जाळी कापतो तो लॉयन मोकळा होतो. हे सुद्धा तुम्हाला येऊ शकते. विचार करा किती किती सोपं आहे इंग्रजीमध्ये. आणि तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जे आहे ट्रू ऑर फॉल्स हे तिथेच असतात. तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स झाल्यानंतर ते सेंटेन्स कंप्लीट करावं लागतं. त्याचं उत्तरही तिथेच असतं. हे तुम्हाला शोधून घ्यावं लागतं. डोकं काही जास्त वापर करावा लागत नाही किंवा आठवावं लागत नाही. पण पहिल्यांदा तिथे लिहिलेलं असतं की दिस पॅसेज रीड केअरफुली. एवढं जर लिहिलं असलं तर तो पॅरेग्राफ आपण केअरफुली वाचलाच पाहिजे. ते वाचता वाचता क्वेश्चन पाहिजे त्याचं जे उत्तर सापडलं त्याला अंडरलाईन करा. बघा किती सोपं. तुम्हाला लेटर येतं फॉर्मल इनफॉर्मल. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असायचं सर 2 पैकी कोणतं पत्र लिहायचं. ऑर वाचतच नाही आपण. ऑर सोडून देतो. ते विचारायला येतात सर दोन्ही पत्र लिहायचं काय. मग लिहायचं तर कसं लिहायचं. तिथे एक विषय दिलेला असतो. एक सब्जेक्ट असतो 2 लेटर असतात. त्या एका विषयावर तुम्हाला 2 पैकी 1 लेटर लिहावं मध्ये ऑर असतो. मार्क्स सेम. डूज अँड डोंट्स अतिशय सोपं आहे. तुमची सरांनी सुद्धा चांगला समजून सांगितलं. मिसता हे 5-5 मार्काचे प्रश्न आहे. शेवटचं ट्रान्सलेशन
बरेच मुलं मोबाईलवर जर ट्रान्सलेशन आलं तर मोबाईलच लिहितात. लक्षात ठेवा, त्याला भ्रमणध्वनी म्हणतात, हे लक्षात घ्या. हेल्मेट हा जर शब्द आला तर त्याला शिरस्त्राण म्हणतात. मराठीत हेल्मेट लिहू नका. एक जरी तो शब्द मराठीमध्ये जरी लिहिला इंग्रजी तरी मार जातात. हे छोटे छोटे गोष्टी आहेत, छोटे छोटे फुलं आहेत, हे समजा. झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही पुन्हा एकदा रीड करा, पुन्हा एकदा वाचा. तुम्हाला समजेल की आपण कुठे चुकून दुरुस्त करायचं. या बऱ्याचशा टिप्स तुम्हाला आधी वर्गात सुद्धा दिल्या, आता सुद्धा दिल्या. यानंतर परीक्षेपर्यंत जरी अडचणी आल्या तरी तुम्ही इथे येऊन विचारू शकता. म्हणजे आता तुम्हाला एक 4-5 दिवस त्यांना वेळ परीक्षेसाठी. अडचणी येतच असतात, अडचणी संपत नाही. सोडवण्यासाठी तुम्ही आहे, सोडवण्यासाठी आम्ही आहे. फोनवर जरी विचारलं, शाळेत जरी आला तरी चालेल. प्रश्नपत्रिका घरी सोडवा, शाळेत घेऊन या, आम्ही तपासून. 3 आपल्या आता सराव परीक्षा झालेल्या, तयारी बरीच झालेली आहे, तरी सोडवायला काही हरकत नाही. टाइम टेबल निश्चित करा. एका दिवशी 1 किंवा 2 विषयाचे पेपर सोडवून घ्या, मधल्या वेळेत वाचा. टाइम टेबल फिक्स करा की 4-5 दिवस सेट कसे करायचे. मराठीचा पेपर झाल्यावर तुम्हाला पुन्हा 3-4 दिवस गॅप आहे, त्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही शाळेतून आम्हाला विचारू शकता. म्हणजे आज तुम्हाला निरोप दिला म्हणून विषय सांगता असं नाही. तुमची शाळा आहे, तुम्ही कधी या. आम्ही 30-35 वर्षापूर्वी सुद्धा 10व्या वर्गात होतो. आम्हाला ती शाळा, ते शिक्षक आजही आठवतात. आजही आम्ही गेलो की कधी त्या शाळेमध्ये जातो, सहज आम्ही 5-10 मिनिटं त्या शाळेला जातो. तशी तुमची अवस्था होणार आहे. तुम्ही आता सोडून जा. तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला या शाळेत कधीच येणार नाही. निश्चित तुमचं स्वागत आहे. अनेक वाटा तुम्हाला आहे. कोणी 11वीला जाईल, कोणी ITI ला जाईल, कोणी पॉलीला जाईल, वेगवेगळ्या ठिकाणी जाल, त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घ्याल, तुमचं भविष्य तुम्ही उज्ज्वल कराल.